नमस्ते मुलांनो, विज्ञान विषयाच्या या आजच्या अभ्यासवर्गात मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत करतो. मुलांनो, आपण मागल्या तासाला एक्सरसाइज नंबर 3 अभ्यासला होता. आपण आत्तापर्यंत 5 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या एक्सरसाइजमध्ये आपण यातील पुढील 2 प्रश्न अभ्यासणार आहोत. आज सगळे तयार? चला मग करूयात सुरुवात. आज आपण प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस एक्सरसाइज नंबर 4 त्यातील क्वेश्चन नंबर 6 अभ्यासतोय. आपला क्वेश्चन नंबर 6 आहे आन्सर इन 1 सेंटेन्स. आपण हे सगळे प्रश्न समजून घेऊयात. पहिला प्रश्न यातला, ऑन व्हॉट द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन. फर्टिलिटी म्हणजे सुपीकता. फर्टिलिटी ऑफ सॉइल म्हणजे जमिनीची सुपीकता. डिपेंड्स अपॉन कशावर अवलंबून असते. जमिनीची सुपीकता किंवा मातीची सुपीकता ही कशावर अवलंबून असते. आन्सर, द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन सॉइल स्ट्रक्चर. सॉइल स्ट्रक्चर म्हणजे मातीची रचना. म्हणजे जमिनीची सुपीकता ही त्या जमिनीच्या किंवा त्या मातीच्या रचनेवर, मृदा रचनेवर अवलंबून असते. यातील दुसरा प्रश्न आहे, व्हाय इज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर मोर दॅन दॅट ऑफ रेन वॉटर. डेन्सिटी म्हणजे घनता. सी वॉटर समुद्राच्या पाण्याची. रेन वॉटर पावसाच्या पाण्यापेक्षा. म्हणजे याचा अर्थ होईल समुद्राच्या पाण्याची घनता ही पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते. आणि याचं उत्तर आहे, ॲज मेनी साल्ट्स आर डिझॉल्व्ड इन सी वॉटर द डेन्सिटी ऑफ सी वॉटर more than that of rainwater. As many salts are dissolved in sea water. समुद्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर क्षार विरघळलेले असतात. द डेन्सिटी ऑफ सी वॉटर मोर दॅन दॅट ऑफ रेन वॉटर. आणि म्हणूनच समुद्राच्या पाण्याची घनता ही पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त असते. ओके, नाउ लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढल्या प्रश्नाकडे जाऊया आपण. What are the 3 states in which water is found? पाणी हे कोणत्या 3 अवस्थांमध्ये आढळून येतं. आणि याचं उत्तर आहे, वॉटर इज फाउंड इन 3 स्टेट्स, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. पाणी हे 3 अवस्थांमध्ये आपल्याला आढळतं. सॉलिड म्हणजे स्थायू, लिक्विड म्हणजे द्रव अँड गॅसियस म्हणजे वायू. या प्रश्नाचं आपण एकदा वाचन करूया. क्वेश्चन नंबर 6 तुम्ही माझ्यासोबत वाचन करा. आन्सर इन 1 सेंटेन्स. फर्स्ट, ऑन व्हॉट द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन. आन्सर, द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन सॉइल स्ट्रक्चर. नेक्स्ट क्वेश्चन, why is the density of seawater more than that of rainwater? Answer, as many salts are dissolved in seawater, the density of seawater more than that of rainwater. Third one, what are the 3 states in which water is found? Answer, water is found in 3 states, solid, liquid and gaseous. ओके स्टुडंट्स, आता आपण पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. आपल्या एक्सरसाइज नंबर 4 मधला आपला पुढचा प्रश्न आहे, आन्सर इन ब्रीफ. अर्थात थोडक्यात उत्तरे लिहा. आणि यातला पहिला प्रश्न आहे, वाय डू वी सी आईस फ्लोटिंग ऑन वॉटर. बर्फ पाण्यावर तरंगताना का दिसतो. तुम्ही हे पाहिलं असेल, पाण्याच्या ग्लासमध्ये बर्फ टाकला तर बर्फ पाण्यावर तरंगतो. पण हे असं का होतं. याचं उत्तर आपण समजून घेऊया. आन्सर, वेन वॉटर गेट्स फ्रोझन इट चेंजेस इन टू सॉलिड. फ्रोझन म्हणजे गोठणे. जेव्हा बर्फ गोठतो त्याचं पाण्याचं रूपांतर सॉलिड म्हणजे स्थायू अवस्थेत होतं. ड्यू टू दिस इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस
बट डेन्सिटी डिक्रीजेस. जेव्हा पाणी गोडतं तेव्हा त्याचं आकारमान वाढतं पण त्याची घनता कमी होते. वेन सॉलिड आईस फॉर्म इट इज लायटर दॅन ओरिजिनल वॉटर. जेव्हा हे पाणी स्थायू अवस्थेत जातं तेव्हा ते मूळ पाण्यापेक्षा हलकं असतं. दॅट इज वाय आईस फ्लोट्स ऑन वॉटर. आणि म्हणून पाणी बर्फ हा पाण्यावर तरंगतो. ठीक आहे, आपण याचं वाचन करूया. आपण पूर्ण प्रश्न आणि उत्तर दोन्ही वाचूया. व्हाय डू वी सी आईस फ्लोटिंग ऑन वॉटर? आन्सर, when water gets frozen it changes into solid. Due to this its volume increases but density decreases. When solid ice is formed it is lighter than the original water. That is why ice floats on water. Now let's see the next question. पुढल्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. हाऊ इज लाईट स्कॅटर्ड बाय एअर? हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते? स्कॅटर म्हणजे विकिरण. प्रकाशाचं विकिरण, हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते? आन्सर आपण समजून घेऊया. एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस, डस्ट, स्मोक अँड मॉइश्चर. हवा ही कशाने बनलेली आहे? तर हवा ही अनेक वायू, डस्ट म्हणजे धुलीकण, स्मोक म्हणजे धूर अँड मॉइश्चर म्हणजे बाष्प, या सगळ्यांची मिळून हवा बनलेली आहे. वेन रेज ऑफ लाईट फॉल्स ऑन दीज मायन्यूट पार्टिकल्स दे स्प्रेड लाईट इन ऑल डायरेक्शन्स. या हवेतल्या लहान लहान कणांवर, सूक्ष्म कणांवर जेव्हा प्रकाश पडतो दे स्प्रेड लाईट इन ऑल डायरेक्शन्स. या सूक्ष्म कणांमुळे हा जो प्रकाश आहे हा प्रकाश सर्व बाजूंनी पसरला जातो. स्प्रेड इन ऑल डायरेक्शन, हा प्रकाश सगळ्या बाजूंना पसरतो. दिस इज कॉल्ड द स्कॅटरिंग ऑफ लाईट. आणि यालाच आपण प्रकाशाचं विखरणं किंवा प्रकाशाचं विकिरण असं म्हणतो. वाचन करूया. हाऊ इज light scattered by the air? Answer, air is a mixture of very fine particles of some gases, dust, smoke and moisture. When rays of the light falls on these minute particles they spread light in all directions. This is called scattering of light. Okay, now let's go to the next question. पुढल्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. आपला पुढला प्रश्न, what is the importance of air in transmission of sound? ट्रान्समिशन म्हणजे प्रसारण. हा ध्वनीच्या प्रसारणामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ एअर इन ट्रान्समिशन ऑफ साऊंड. साऊंड म्हणजे ध्वनी. ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय आहे? याचं उत्तर आपण समजून घेऊया. एअर इज अ युजफुल ॲज मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. हवा हे माध्यम म्हणून उपयोगी आहे. कशासाठी? ट्रान्समिशन ऑफ साऊंड, ध्वनीच्या प्रसारणासाठी. द साऊंड वेव्स ट्रॅव्हल थ्रू द मीडियम ऑफ एअर अँड रिचस. साऊंड वेव्स म्हणजे ध्वनीच्या लहरी, ध्वनी लहरी या हवेतील माध्यमातून किंवा हवेच्या माध्यमातून प्रवास करतात अँड रिचस आणि आपल्यापर्यंत पोहोचतात. इन ॲब्सेन्स ऑफ एअर वी कॅनॉट हिअर द साऊंड. जर हे माध्यम नसेल किंवा हवा नसेल तर आपण आवाज ऐकू शकणार नाही. हेन्स एअर इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. आणि म्हणून ध्वनीच्या प्रसारणासाठी हवा हे अतिशय महत्त्वाचे आहे किंवा ट्रान्समिशन ऑफ साऊंड म्हणजे हवेचं माध्यम, हवा हे माध्यम अतिशय महत्त्वाचं आहे. आपण याचं वाचन करूया. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एअर इन ट्रान्समिशन ऑफ साऊंड?
Answer: air is useful as medium for the transmission of sound. The sound waves travel through the medium of air and reaches. In absence of air, we cannot hear the sound. Hence, air is most important for the transmission of sound. Now, let's go to the next question. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आपला पुढला प्रश्न आहे, what is the importance of good soil structure? चांगल्या मृदा रचनेचे महत्त्व काय? सॉइल स्ट्रक्चर म्हणजे मृदेची रचना. मृदेची रचना चांगली असेल काय घडेल किंवा चांगल्या मृदाच्या रचनेचं महत्त्व काय आहे? आपण याचं उत्तर समजून घेऊया. गुड सॉइल स्ट्रक्चर रिझल्ट्स इन गुड फर्टिलिटी ऑफ सॉइल. जर मृदा रचना चांगली असेल तर अर्थातच गुड फर्टिलिटी ऑफ सॉइल. फर्टिलिटी म्हणजे आपण मगाशी पाहिलं सुपीकता. जर मृदा रचना चांगली असेल तर ती माती जास्त सुपीक असते. When soil is of good quality, the root gets a sufficient supply of oxygen. जर मृदा रचना चांगली असेल तर मुळांना मुबलक प्रमाणात किंवा पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होतो. In such soil, the water drainage is good. मृदा रचना चांगली असेल तर पाण्याचा निचराही व्यवस्थित होतो. The plant grow well in such soil. अशा मातीमध्ये वनस्पतींची वाढ ही चांगल्या प्रकारे होते आणि म्हणून मृदा रचना ही चांगली असणं गरजेचं आहे. आपण याचं वाचन करूया. What is the importance of good soil structure? Answer: good soil structure results in good fertility of soil. When soil is of good quality, the root gets sufficient supply of oxygen. In such soil, the water drainage is good. The plants grow well in such soil. Okay? Now let's go to the next question. पुढल्या प्रश्नाकडे आपण जातोय. पुढला प्रश्न आहे, एक्सप्लेन द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा. आन्सर: वॉटर हॅज फॉलोइंग प्रॉपर्टीज. यातले काही गुणधर्म आपण समजून घेऊया. त्यातलं पहिलं आहे फ्लुइडिटी. फ्लुइडिटी म्हणजे प्रवाहिता. वॉटर इज फाउंड इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. सामान्य तापमानावर पाणी हे लिक्विड स्टेट म्हणजे द्रव अवस्थेत असते. इट कॅन फ्लो आणि ते वाहतं. वॉटर इज देअरफॉर यूज फॉर ट्रान्सपोर्ट अँड जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा जो पाण्याचा गुणधर्म आहे, पाणी उताराच्या दिशेने वाहतं, हा जो पाण्याचा प्रवाहिता हा गुणधर्म आहे, या गुणधर्मामुळे वॉटर इज देअरफॉर यूज फॉर ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतुकीसाठी पाण्याचा उपयोग केला जातो. अँड फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज निर्मितीसाठी सुद्धा पाण्याचा वापर करतात. पाण्याचा दुसरा गुणधर्म आहे युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणजे पाणी हे वैश्विक द्रावक म्हणून वापरलं जातं. मेनी सबस्टन्सेस इझिली डिझॉल्व्ड इन वॉटर. अनेक पदार्थ हे पाण्यामध्ये सहज विरघळतात. देअरफॉर वॉटर इज सेड टू बी युनिव्हर्सल सॉल्व्हंट आणि म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक असेही म्हटलं जातं. त्यातला तिसरा गुणधर्म आहे कूलंट. कूलंट म्हणजे शीतक. इट कॅन कूल द हीटेड इक्विपमेंट्स. इक्विपमेंट्स म्हणजे उपकरणे किंवा साधने. हीटेड इक्विपमेंट्स म्हणजे उष्ण उपकरणे किंवा गरम झालेली उपकरणं, यंत्र थंड करण्यासाठी. आपण गाडीच्या रेडिएटर्समध्ये पाणी टाकतो की नाही. गाडी जेव्हा गरम होते तेव्हा रेडिएटर्समध्ये पाणी टाकल्यामुळं ती गाडी थंड होण्यास मदत होते. म्हणजे जे अशी यंत्र असतात ज्याच्यामध्ये ते यंत्र थंड करण्याची गरज असते, अशा यंत्रांमध्ये पाणी हे उत्तम शीतक म्हणून वापरलं जातं. इट कॅन कूल द हीटेड इक्विपमेंट्स.
म्हणजे गरम झालेली उपकरणं थंड करण्यासाठी पाण्याचा शीतक म्हणून वापर करतात. आपण या प्रश्नाचं वाचन करूयात. एक्सप्लेन द व्हॅरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. आन्सर. वॉटर हॅज फॉलोइंग प्रॉपर्टीज. फर्स्ट, फ्लुइडिटी. Water is found in liquid state at room temperature. It can flow. Water is therefore used for transport and for generation of electricity. Second, universal solvent. Many substances easily dissolve in water. Therefore, water is said to be the universal solvent. Third, coolant. It can cool the heated equipments. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या प्रश्नांचं पुन्हा पुन्हा वाचन करा. हे प्रश्न वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करा. आजच्या दिवसासाठी आपण याच ठिकाणी थांबूया. पुढच्या अभ्यास वर्गामध्ये आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.